सोनं चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ. आयात शुल्क 6% आता थेट 15%. पंतप्रधान मोदी यांच्याकडून 1 वर्ष सोनं खरेदी न करण्याचं आवाहन. आयात शुल्क वाढल्यानं सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ. 1 तोळं सोनं तब्बल 9,000 महागलं. आजपासूनच नवे दर लागू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी. इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. मोदींकडून पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन. पुण्यातील पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल पुरवठ्यात घट. युद्धामुळे इंधनाच्या पुरवठा साखळीवर परिणाम. इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरचे एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर पालिकेची कारवाई. निदा खानला आश्रय दिलेल्या घरावर पालिकेचा बुलडोझर. नोटिशीवर समाधानकारक उत्तर न दिल्यानं कारवाई. मतीन पटेलच्या घरावर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर फुलांची उधळण. लोकांकडून पालिका उपायुक्तांना हार घालण्याचा प्रयत्न. मतीनच्या पत्नीनं पथकाला संविधानाची प्रत दाखवली. नीट पेपरफुटी प्रकरणात संशयित आरोपी शुभम खैरनारचा ताबा सीबीआयकडे. शुभमनं पेपरफुटी प्रकरणी मध्यस्थीची भूमिका बजावल्याचा संशय. शुभमला घेऊन सीबीआयचं पथक मुंबईकडे रवाना. खासदार सुनील तटकरेंकडून शरद पवार यांची भेट. सिल्वर ओक निवासस्थानी दोन्ही नेत्यांची चर्चा. प्रकृतीची विचारपूस करण्याची साठीच सदिच्छा भेट घेतली. तटकरेंची माहिती. विदर्भासह राज्यात पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेची लाट. अकोल्यात सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तर नागपूर, अमरावती, वर्ध्यात तापमानाच्या तीव्र झळा. कसारा आसनगाव लोकल आज दुपारी 2 तास बंद राहणार. दुपारी 3:30 ते 5:30 वाजेपर्यंत लोकल बंद राहणार. तर 14 ते 16 मे दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार.